बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. लोणावळ्यामध्ये वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेत. चौघांचे मृतदेह हाती लागलेत तर एकाचा शोध अजूनही सुरूच आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथनं अन्सारी कुटुंब वाहून गेला. ही कुटुंबातली आपण दृश्य बघतोय. या कुटुंबातले बरेच जण या भुशी डॅमवरती फिरायला म्हणून गेलेले होते, वर्षा विहारासाठी गेलेले होते आणि त्यानंतर ते आत शिरले. लहानगी मुलं घेऊन सुद्धा ते आत गेले. त्यांना वाचवण्यासाठी इथे आपण बघतोय काट्याकुट्यांचा आधार घेऊन प्रयत्नही करण्यात आले, मात्र हे सगळे प्रयत्न सपशेल फोल ठरले. कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि तो इतका वाढला की सगळंच्या सगळं कुटुंब वाहून गेला. लहान मुलं, महिला यांचाही त्यात समावेश होता. एका पुरुषाला धरून हे सगळे उभे होते, मात्र पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की यात ते एकमेकांना वाचवूही शकले नाहीत. इथे जे आजूबाजूला नागरिक होते त्यांनी मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते मात्र इथे पोहोचलं. आता मृतदेह शोधण्याचं काम आहे हाती. आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी लहू उघडे हे आहेत. तर लहू उघडे हे माउंटेन वीर म्हणून ओळखले जातात. मागच्या वर्षी त्यांनी यशस्वीरित्या माउंट एव्हरेस्ट पार केलेला आहे. आपलं स्वागत आहे लहू या कार्यक्रमामध्ये. तसंच त्यांची खास ओळख सांगायची तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि रेस्क्यू टीमचा सुद्धा ते एक भाग आहेत. महाराष्ट्रातल्या तरुणांना गडकिल्ल्यांची माहिती मिळावी म्हणून टीम SL ॲडव्हेंचर्स या ग्रुपची त्यांनी सुरुवातही केली आहे आणि त्या माध्यमातून ते आज तरुणांना गडकिल्ल्यांची माहितीही सांगतात. खरं तर लहू, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की इतक्या वाईट पद्धतीनं हे लोक वाहून गेले. यातल्या 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. अगदी छोटी छोटी बालकं सुद्धा होती. तुम्ही स्वतः या सगळ्या प्रक्रिया अगदी डोळ्यासमोर अशी प्रकरणं पाहिली असतील. काय स्वरूपाची काळजी मुळात घ्यायला हवी? सगळ्यात पहिलं तो जो व्हिडिओ पाहता क्षणी तो पूर्ण परिवार, ते कुटुंब पूर्णपणे वाहून गेलं, हे खरं भयानक आहे. तर ह्यासाठी आपल्याला काळजी खूप घेणं गरजेचं आहे. शासन दरबारी असेल आणि वैयक्तिक पातळीवर असेल. तर प्रामुख्याने काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण जिथे जात आहोत तिथला पूर्ण परिसराचा अभ्यास. आणि एक गोष्ट आपण प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे की ती म्हणजे आपण मॉलमध्ये किंवा कुठल्या बागेत नाही चाललेलो. आपण एका गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये किंवा डोंगरदऱ्यांमध्ये जातोय. नदी, नाले, ओढे असतात आणि 100% आपल्याला नशिबाने एवढा सुंदर सह्याद्री लाभलाय. तर त्या सह्याद्रीमध्ये प्रत्येकालाच जावं असं वाटतं, हे स्वाभाविक आहे. पण हे जात असताना, करत असताना आपण बेसिक गोष्टींची काळजी घेतल्याच्या नंतर ना मोठे प्रसंग ओढवणार नाहीत. जसं की फोटो आणि रीलच्या नादामध्ये बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट सर्वात जास्त होतात. आता हा जो व्हिडिओ दिसतोय याच्यातून एक गोष्ट प्रामुख्याने समजतीये, पाणी असणं, गढूळ पाणी, आणि ते मधोमध आहेत आणि मधोमध अडकण्याचं कारण की तो पाण्याचा फ्लो अचानकच वाढलेला दिसतोय. म्हणजे माउंटनच्या वरच्या भागामध्ये पाऊस पडलाय आणि अचानक त्याचा फ्लो खाली वाढलाय. आणि ज्या वेळेस हे पर्यटक असतील किंवा ट्रेकर मंडळी असतील, हे त्या ठिकाणी उभ्या असतात किंवा त्यांना लक्षात येत नाही की वरच्या भागात किती पाऊस झालाय तो. तर त्यामुळे ह्या मोठ्या संकटाला एक आपल्याला अचानक सामोरे जाऊ शकतं. आपण कुठेही अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या त्या एरियाची माहिती असायला हवी. एकतर आपण एकटे आणि जाऊ नये. दुसरी गोष्ट, ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याकडे नसावा, कॉन्फिडन्स असावा. आणि येणाऱ्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी आजूबाजूच्या ज्या काही यंत्रणा आहेत किंवा शासनाने ज्या घालून दिलेल्या नियमावली आहे ह्याचं आपण थोडंसं पालन करणं गरजेचं आहे. अचानकच खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वाढती गर्दी ही एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि हे कोणी थांबवू शकत नाहीये. येणारी जी लोकसंख्या आहे किंवा हा जो एक ऋतू आहे, हा सीझन आहे, ह्याच्यामध्ये कोणी थांबवू शकत नाही. पण शासन दरबारी कुठेतरी ह्याला एक सेंटर असायला हवं आणि याच्यावर एक बंदी हा त्याचा मुख्य भाग नाहीये. बंदी व्हावी तर हे चुकीचं आहे, बंदी नाही झाली पाहिजे. पण कुठेतरी एक ऑर्गनाईज झाली पाहिजे, ती सिस्टम कुठेतरी फॉलो करायला हवी, असं एकंदरीत मला वाटतं. अगदी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रेस्क्यू टीम आहेत. गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्या पातळीवर रेस्क्यू टीम काम करतात. पण ह्या रेस्क्यू टीमला आता एवढं भयानक ह्या मधल्या काळामध्ये प्रेशर यायला लागले की एका दिवशी 3-3, 4-4 ठिकाणी रेस्क्यू करा. कोणी कॅज्युअलिटी आहे, कोणी डेथ आहे, कोणी मिसिंग आहे. तर रेस्क्यू टीमचं सुद्धा खूप भयानक इथे हाल होतात.
आणि ते प्रामुख्याने प्रत्येक वेळेस प्रत्येक रेस्क्यू टीम सांगत असते की तुम्ही काळजी घ्या, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका आणि रील्स, फोटो आणि त्यामध्ये एवढ्या प्रवाहामध्ये जाण्यासाठी धाडस करू नये. आता जो कुटुंब, जे परिवार आपण ज्या व्हिडिओमध्ये पाहतोय, तर ते लहान लेकरू आहे, त्याला काही समजणार नाहीये की आपण आपल्या फॅमिलीने आपल्याला कुठे घेऊन आलेत, निसर्ग काय आहे. तर त्यामुळे मुलांना आपण कितपत घेऊन गेलं पाहिजे, तुम्ही निसर्गात या 100%. पण त्या गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे की पाण्याचा प्रवाह असेल किंवा वरतून लँडस्लाईड असेल. फॉर एक्झाम्पल छोट्या छोट्या गोष्टीत आपण कशा प्रकारचे कपडे घालून जावं, बूट कसे असावेत, त्या आपल्या बॅगेत खायला काय असावं, पाणी किती असलं पाहिजे, तिथं धोका किती आहे, त्याची पातळी कशी आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अगदी. लहू खरं तर सरकारी पातळीवरती प्रयत्न करताना प्रशासनानं आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी बंदी सुद्धा घातली जाते. मात्र तरीही कितीही बंदी असली तरी निसर्गातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं लोक हे अशाच पद्धतीनं जातात आणि जीव धोक्यात घालून घेत असतात. या संपूर्ण प्रकरणात ते जेव्हा तिथे उभे होते तेव्हा पाण्याची पातळी एवढी नव्हती असं सांगितलं जातं. अचानक प्रवाह वाढला आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली. दुसरीकडे जर व्हिज्युअलमध्ये आपण पाहिलं तर लोक वाचवण्यासाठी तिथल्या झाडांचा, काट्याकुट्यांचा वापर करताना बघायला मिळतात. मात्र एवढा वेळ नव्हता. अशा वेळेला सजग नागरिकांनी सुद्धा काय करणं गरजेचं आहे याबद्दल सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करा. पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांनी तर ज्या परिसरात आपण चाललेलो आहोत त्या परिसराचा एक थोडासा अभ्यास करूनच जायला हवं. म्हणजे तो एकतर सोलो जायला नको. ह्याला मी सजेशन म्हणजे ह्या सीझन मध्ये तरी एकट्याने किंवा दोघा तिघांनी जाणं सहसा टाळावं. आपला एक 5-6 जणांचा ग्रुप असावा किंवा ऑर्गनायझर जे आहेत ज्यांना त्या एरियाची माहिती. आता हा भुसी डॅम हा एक खूप लोकल प्लेस आहे की तो इझिली कोणी जाऊ शकतं. पण अशा अनेक ठिकाणं आहेत सह्याद्री माउंटेन रेंज मध्ये की तिथे सोलो जाण्याचं एक थोडं फॅड आहे. तर ते ह्या सीझन मध्ये टाळावं जेणेकरून त्याचं रिस्क फॅक्ट खूप थोडा मोठा आहे. वरती निसर्गाचा थोडासा अंदाज असायला हवा. जर समजा शासनाने रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट जर दिला असतील तर त्या गोष्टींचं थोडं पालन करावं. कारण ह्या ज्या काही नियमावली आहेत हे आपल्याला बंधन नसतं, ही पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तर हे आपल्याला सुरक्षेसाठी शासनाने ही नियमावली बनवलेली आहे आणि आपल्यासाठी आहे. ही गोष्ट प्रामुख्याने तितकीच महत्वाची आणि हे नागरिकांनी पाळणं जास्त गरजेचं आहे असं एकंदरीत मला वाटतं. आजूबाजूचा परिसर, तिथला स्थानिक, भले ठीक आहे तुम्ही गेलात तर स्थानिक लोकांना तिथला घेऊन जा. प्रत्येक ठिकाणी तिथे स्थानिक अवेलेबल आहेत. आपण 200-500 रुपयाचा जो विचार करतो किंवा त्या गाईडला आपण वाया जातील आपले, तर हे तुमचे वाया नाही जाणार आहे. तुमची खूप मोठी याच्यामध्ये सिक्युरिटी होणार आहे, सेफ्टी होणार आहे. त्यामुळे तिथले स्थानिक गाईड असतील त्यांना जर तुम्ही घेऊन गेलात तर तुम्ही आणि तुमचा पूर्ण परिवार, तुमची टीम ही सुरक्षित राहणार आहे. म्हणजे एक स्टेप तुम्ही थोडं स्टेबल होणार आहात असं मला वाटतं. जेणेकरून रेस्क्यू टीम जरी पाहिलात तरी बाहेर न आलेली रेस्क्यू टीम आणि तिथली स्थानिक असणारी रेस्क्यू टीम सगळ्यात जास्त पार्ट त्या स्थानिक टीमचा असतो. कारण की त्यांना ते कोपरे, आजूबाजूचे परिसर सगळे माहीत असतात. वर्षानुवर्ष त्यांनी त्यांचं आयुष्य त्या परिसरामध्ये, त्या जंगलामध्ये आपलं घालवलेलं असतं. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे स्थानिकांचा आधार घेणं जास्त गरजेचं आहे. त्यांनी जे काही तिथे त्यांचे बेसिक रूल बनवलेले असतात ते आपण फॉलो करायला पाहिजेत. आणि आता हे आता सध्या पावसाचे जोर वाढतायत का, आता काही दिवसांनी परत लँडस्लाईड पण चालू होतील. मग अशा वेळेस अख्खे घरं किंवा माणसं त्याच्या खाली जातात गाडून. तर ह्या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. खरं. लहू, सगळ्यात महत्वाचं, निसर्ग हा आपला मित्र आहे. तिथे आपलं स्वतःचं धाडस दाखवायला जायचं नाहीये किंवा त्याच्याशी खेळ करायला जायचं नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात यायला हवी. त्या अनुषंगानं थोडंसं नागरिकांना सांगाल, कारण खरं तर सुट्ट्या लागल्या की लोक अक्षरशः बाहेर पडतात, कधी बाहेर जायला न मिळाल्यासारखे बाहेर जातात, वर्षाविहाराचा आनंद घेतात. मात्र निसर्ग मित्र आहे. मात्र तो जर रौद्र झाला तर काहीही होऊ शकतं हे या घटनेत दिसतंय. त्यावरती थोडंसं सांगाल. अगदी खरं आहे. निसर्ग, आपण निसर्गातल्या एका किड्या मुंगी सारखे आहोत आणि त्याचा उद्रेक जर झाला तर त्याच्यामध्ये कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. निसर्गामध्ये आनंद घ्या, पण निसर्गावर गुर्मी करू नका. निसर्गावर तुम्ही तुमचा रोष करू नका. त्याला पण एक निसर्ग आपल्याशी बोलतो, पण आपण जेव्हा कंटिन्यू त्या रेंजमध्ये, त्या माउंटेनमध्ये राहतो किंवा त्या एरियात राहतो तेव्हा आपल्याला तो बोलत असतो. तिथला काही सिम्पटम्स असतात. आता तिथल्या स्थानिकांना पण ते लगेच सांगतात की पाऊस येणार आहे, की किती वेळाने पाऊस पडेल.
पावसाच्या पडणाऱ्या थेंबांच्या अंदाजावर तिथले जुने वयस्कर लोक आहेत ते सांगतात की पावसाचं प्रमाण किती वाढणार आहे ते बरोबर. आणि किती वेळ पडेल तो. म्हणजे हा त्यांचा वर्षानुवर्षाचा त्या परिसरातला अभ्यास आहे. घाटमाथ्यावरचे आणि घाटमाथ्याच्या खालचे म्हणजे कोकणचा एरिया आणि डोंगराच्या वरचा, म्हणजे आता लोणावळ्याचं जर उदाहरण घ्यायला गेलं, अर्धा घाट क्रॉस केला की पूर्णपणे वातावरण थंड असतं आणि त्या घाटाच्या खालचं वातावरण ते गरम असतं. आणि कोकण किनारपट्टीतून जे काही पर्यटक येतात त्यांना इथला गोष्टींचा बराच अभ्यास नसतो. आता हे एक उदाहरण आपल्याला आता चालूच दिसतंय. कालची अजून 2 दिवसापूर्वीची 2 घटना आहेत की ह्याच्यामध्ये 2 डेथ झाल्या प्लस व्हॅलीमध्ये. म्हणजे हे पण भयानक होतं. म्हणजे अति उत्साह, गरज नसताना पाण्याचा हे करताना अति उत्साहामध्ये उड्या घेणं किंवा फोटोशूटसाठी जाणं, तर हे कुठेतरी सेल्फ रूल्स आपण असं म्हणू शकतो त्याला, स्वतः नियमावली स्वतःसाठी लावणं. शासन लावेल तो भाग नंतरचा आहे, पण स्वतःची काळजी स्वतः घेणं ही सगळ्यात पहिली जी पायरी आहे ती आपण करणं खूप गरजेचं आहे. स्वतःला नियमावली, माउंटेनचे काही इथिक्स आहेत, माउंटेनचे काही मॅनर्स आहेत, तर ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. अगदी लहू, तुम्ही अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की प्रशासनाच्या जरी उपाययोजना झाल्या तरी त्या तोडक्या असणार आहेत, अगदीच तोकड्या पडणार आहेत. स्वतःचं काहीतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. या अनुषंगानं काही महत्त्वाचे क्लासेस म्हणा किंवा वर्षाविहार करण्यासाठीच्या नियम, अटी, नियमावली या संदर्भात काही विशेष अभ्यासक्रम असायला हवा किंवा लोकांना माहिती देण्यासाठी तशी पत्रिका असायला हवी असं वाटतं का तुम्हाला? अगदीच 100% असायला हवी. कारण दिवसेंदिवस वर्षाविहारासाठी बाहेर निघणारी संख्या ही वाढत जाणार आहे. आणि फक्त एवढंच नाही, महाराष्ट्रापुरतं तर महाराष्ट्राच्या बाहेरचंही बरंच पर्यटन महाराष्ट्रामध्ये येऊ पाहते आणि ते काही कालावधीत येणार पण आहे. पण ह्यासाठी शासन दरबारी अनेक वर्ष आम्ही भांडत आहोत किंवा अनेक संस्था आहेत ते भांडतायत, पण शासनाकडनं त्याचे फक्त कागदावर काही नियमावली आलेली आहे, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी नाही. आणि त्यासाठी अनेक संस्था, संघटना ह्या कार्यरत आहेत, काम करतायत, पण शासनाने फक्त ते एक माझ्याकडचं ओझं दुसऱ्याच्या गळ्यात मारायचं आणि मोकळं व्हायचं. कोर्टामध्ये ह्याच्याबद्दल केसेस पेंडिंग होत्या, फक्त कोर्टाला दाखवण्यासाठी हे कागदपत्र पुढे आले, पण याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही. छोट्या छोट्या संस्था आहेत, त्यांनी त्यांचं ट्रेनिंग सेंटर किंवा सेंटर असतात ते तिथे ट्रेनिंग देतात. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे ट्रेनिंग आहे किंवा आपण माउंटनमध्ये किंवा पर्वतांमध्ये निसर्गामध्ये जाताना सांघिक म्हणजे ऑर्गनायझर्ड जे ग्रुप आहेत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करावा. पण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ते ग्रुपला त्या संदर्भातली किंवा त्या परिसराचा किती अंदाज आहे, किती अभ्यास आहे, किती वेळा त्यांचे लीडर तिथे जाऊन आलेले आहेत, माउंटेनिअरिंग गिर्यारोहणाचा अभ्यास त्यांना किती आहे, त्यांचे जे कर्मचारी असतील किंवा जे लीडर असतील त्यांना त्याचा किती अभ्यास आहे, त्यांना फर्स्ट एडचं किती नॉलेज आहे, रेस्क्यूचा किती अनुभव आहे, त्या परिसरातला किती अनुभव, एवढा असून सुद्धा मगाशी जसं मी म्हटलं तसंच की तिथल्या स्थानिकांनाही डावलून चालणार नाही, कारण की स्थानिकच सर्वात जास्त आपल्याला त्या पिरियडमध्ये सपोर्ट करतात. तर जर समजा आपल्याला वर्षा सहलीसाठी जायचंय तर आपण 100% स्थानिकांचा सपोर्ट घ्यावा आणि किंवा जे ऑर्गनाईज करतायत तर त्या ऑर्गनायझर बरोबर जाऊन त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन, नियमावली ठरलेले असते त्याच्यामध्ये आपण स्वतःला सेफ ठेवून त्या वर्षा सहलीचा आनंद घेऊ शकतो. नक्कीच लहूजी, अतिशय महत्वाची आणि ज्या वेळेला आता येत्या काळामध्ये पर्यटक जर बाहेर पडतील आणि तुमची जर ही सगळी माहिती ऐकतील तर त्यांना खऱ्या अर्थानं फायदा होणार आहे. आणि येत्या काळात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी स्वतः सतर्क असणं किती गरजेचं आहे याबद्दल तुम्ही खूप चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद लहूजी या संपूर्ण माहितीसाठी.